रामकुंडाच्या टॉप अँगलने ही दृश्य तुम्हाला दाखवतो। हा सगळा परिसर खरं तर रामकुंड गोदा घाटाचा आहे, लक्ष्मणकुंड आहे, सीताकुंड आहे। या सगळ्या परिसराला जोडणारे छोटे छोटे रस्ते आणि छोटे पूल या सगळ्या परिसरामध्ये आहेत, मात्र ते संपूर्णपणे आता गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेल्याचं आपल्याला बघायला मिळेल। अथांग असं गोदावरी नदीचं पात्र आपल्याला या वरच्या भागातून बघायला मिळतंय। समोर रामकुंड आहे, लक्ष्मणकुंड आहे, सीताकुंड आहे। पूर्णपणे गेल्या 18 दिवसापासून पुराच्या पाण्याखाली हा सगळा परिसर गेलेला आहे। गंगा गोदावरी मातेचं जे मंदिर आहे ते देखील पूर्णपणे पुराच्या पाण्यात आहे। दुतोंड्या मारुतीच्या अगदी कमरेच्या वर म्हणजे छातीपर्यंत आता गोदावरीच्या पुराचं पाणी आलेलं बघायला मिळतंय। जे सिद्धपाताळेश्वराचं मंदिर आहे किंवा अन्य जी लहान मोठी मंदिरं आहेत ती देखील गेल्या काही दिवसांपासून गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेली बघायला मिळतील। गंगापूर धरणातून 5186 क्युसेक वेगानं हे पाणी सोडलं जात आहे। धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे, परिणामी धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने आणखी वाढवला जाण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनानं गोदावरी नदी काठावरील 18 गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। म्हणजे नाशिकच्या पुढे चांदोरी असेल, सायखेडा असेल किंवा निफाड तालुक्यातील अन्य जी गावं आहेत गोदावरीच्या नदी किनाऱ्यावरची त्या 18 गावांना प्रशासनाकडून आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जवळपास निश्चितच धन्यवाद अभिजित दिलेल्या या अपडेट्ससाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।